होम स्पीच येवल्यात 100% मतदान। मनमाड, नांदगाव व येवल्याच्या 88 नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क। महायुतीचे नरेंद्र दराडे यांचा विजय निश्चित। आमदार सुहासअण्णा कांदे, आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केला विश्वास। नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी आज महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या होम स्पीच असलेल्या येवला मतदान केंद्रावर 100% मतदान झाले। मनमाड, नांदगाव व येवला नगरपालिकेच्या 88 पैकी 88 नगरसेवकांनी येवला तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। बंडखोरी व नंतर रंगलेल्या माघारीच्या हाय व्होल्टेज ड्रामामुळे विधान परिषद निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती। माघारीनंतर तर मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे व उपमहायुतीच्या नेत्यांना बंडखोरी शमविण्यात यश आले। या सर्व घडामोडीमुळे नगरसेवकांमध्ये संभ्रमावस्था होती। लक्ष्मी दर्शन होते नाही अशी नगरसेवकांना दबक्या आवाजात चर्चा होती। त्यामुळे सुरुवातीच्या काळात नगरसेवकांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत होती। मात्र महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासह अपक्ष गोकुळ गीते व भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची नावे बॅलेट पेपर कायम राहिल्याने महायुती व उमेदवार दराडे यांनी दगाफटका टाळण्यासाठी महायुतीच्या नगरसेवकांना सहलीसाठी ठाण्याच्या रिसॉर्टला पाठवण्यात आले होते। नगरसेवकांसोबत झेरॉक्स नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी सहलीसाठी नेण्यात आले। येवला मार्गे हे नगरसेवक सहलीला रवाना झाल्याने नगरसेवकांमध्ये काहीसा आनंद पाहायला मिळाला। दरम्यान पडद्यामागे जोरदार हालचाली घडल्या। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची भेट घेऊन युती धर्म पाळण्याच्या सूचना केल्या। सर्वप्रथम येवल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त एकच मतदान झाले होते। त्यानंतर मनमाड नगरपालिकेचे ठाकरे गटाच्या 4 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर सहलीसाठी गेलेले महायुतीचे नगरसेवक परतले। यावेळी नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहासअण्णा कांदे यांनी नगरसेवकांना सूचना केल्या। स्वतः मनमाडच्या नगरसेवकांना मतदान केंद्रावर घेऊन गेले। आमदार किशोर दराडे स्वतः मतदान केंद्रावर उपस्थित होते। नरेंद्र दराडे 550 पेक्षा जास्त मतांनी विजयी होईल असा विश्वास आमदार किशोर दराडे, आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला। आज नगराध्यक्ष नात्याने मी हे विधान परिषदेचं पहिलं मतदान केलेलं आहे, तरी सर्व नगरसेवक असतील यांनी मतदान करावं ही विनंती करतो। सर्वात प्रथम मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व स्थानिक स्वराज्य मतदार बंधू भगिनींचा मनापासून मी आभार व्यक्त करतो। गेले 8 दिवसापासून आपण बघितलं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणी इलेक्शन होतं। त्यातलं सगळ्यात जास्त इलेक्शन कुठं जर तुम्ही दाखवत होते तर नाशिकचं दाखवत होतं, त्याबद्दल तुमचाही मनापासून आभार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील, सुमित्राताई असतील, माझे सहकारी मित्र सुहासअण्णा कांदे असतील, गिरीश भाऊ, दादा भुसे, सामंत साहेब, असंख्य लोकांनी दराडे परिवारावर प्रेम केलं, मदत केली। सगळे शिवसैनिक रात्रंदिवस लढले, सगळे नगराध्यक्ष लढले, सगळे गटनेते लढले, त्याच्यामुळे दराडेंचा नरेंद्रांचा विजय नक्की। भाऊ एवढं म्हणजे प्रचार थांबलेला असताना समोरच्या नाही, धावपळ करण्याची काहीच गरज नाही। धावपळ नाही, फॉर्मॅलिटी असते। प्रत्येक मतदाराकडे गेलं पाहिजे, मतदार हा राजा असतो, त्यांच्याशी सगळ्यांनी भेटलं पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही सर्वजण त्यांचे भेटून आभार विनंती केली, आता आभार मानणार। ज्या उमेदवारांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे काही माणसे देखील इतरत्र बुथवर सगळीकडे फिरतात नाही, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्या एकाही बुथवर माणसं नव्हते। उगाच कोणीतरी मेसेज चुकीचं देता आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा या जिल्ह्यामध्ये होता। येवल्याच्या बुथवर देखील होते नाही, मला कोणीही दिसलं नाही या ठिकाणी। नाही, मतदान प्रक्रिया संपलेली आहे। खरं तर सर्वच मतदार बांधवांचे आणि भगिनींचे आम्ही महायुतीतर्फे दराडे परिवारातर्फे आभार मानतो आणि पुनश्च एकदा त्यांना खूप सारे धन्यवादही देतो। आज पूर्ण म्हणजे 100% मतदान 88 मतदान आहे, 88 ते पूर्ण झाले।
काय परिस्थिती आहे ना, काय वाटतं? मला असं वाटतं की परमेश्वराच्या कृपेने आणि ह्या माझ्या मतदार राजा बांधवांच्या आशीर्वादाने आमचे नरेंद्र भाऊ नक्कीच निवडून येतील, हा आम्हाला आत्मविश्वास आहे. आज विधान परिषदेची येवल्याची मतदान आज पार पाडतंय. आमचे उमेदवार आदरणीय नरेंद्र भाऊ भिकाजी दाराडे हे आहेत आणि मला आत्मविश्वास आहे, खात्री आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उमेदवार दिला तो, आदरणीय देवेंद्रजींनी दिलेला उमेदवार आणि आदरणीय सुमित्राताईंनी दिलेला उमेदवार, ह्या सर्वांनी दिलेले उमेदवार नक्कीच निवडून येतील याची मला. काय झाला हा त्यांचा बीजेपीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी शिवसेनेचा असल्यामुळे मला खरं काहीच माहीत नाही. आमची थोडी गाडी उशीर आल्यामुळे आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे मी थोडं हे होतो, बिझी होतो. परंतु नक्कीच कोणीही असो, कुठेही थांबो, परंतु नक्कीच उमेदवार निवडून येईल याची गॅरंटी. मी आपल्याला नम्रपणे सांगतो, काही मतदार महाविकास आघाडीचे, काही मतदार महाविकास आघाडीचे, त्यांना काहीतरी पाहिजे होतं म्हणून त्यांनी काहीतरी चुकीची अफवा पसरवली असं या ठिकाणी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.